फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर आजची जी माझी रेसिपी आहे ती आहे पालकची भाजी. एकदम सिंपल, खूप टेस्टी. आणि जर काही इन्ग्रेडियंट्स नसतील घरामध्ये आणि पडली असेल घरात पालकची भाजी, तर ही नक्की ट्राय करा. एक नंबर लागते. तर चला आपल्या रेसिपीला. तर पालकची भाजी करण्यासाठी आपल्याला काय नाही, फक्त दोनच वस्तू लागतील. ते आहे पालक आणि 2 कांदे. तर सर्वात आधी आपल्याला पालक कापून घ्यायची आहे. आता तुमच्यानुसार तुम्ही कापू शकता. तुम्हाला कशी कापायची तशी तुम्ही कापू शकता. आणि जर तुम्हाला जास्तच बारीक पालक आवडत असेल तर तुम्ही बारीक बारीक पण कापू शकता. पण मी मीडियमच करते. आता मी ते पालक आणि कांदा दोन्ही छान असे कापून घेतलेलं आहे. आता आपल्याला डायरेक्ट यायला द्यायची आहे फोडणी. तर फोडणी कशी द्यायची ती चला आता आपण पाहूया. फोडणी देण्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायची कढई आणि गॅसला करायचे आणि घ्यायचे तेल. आणि तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचे. आता तेल आपलं छानपैकी गरम झालंय. आता याच्यात टाकायचे कांदे. आता आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे. आता झालेले आहे फ्राय. याच्यामध्ये टाकायचं आपल्याला वाटलेली मिरची. याच्यामध्ये वाटलेली मिरची, लसण आणि कोथिंबीर एवढं टाकून हे वाटलेलं पेस्ट आहे. आता याच्यात टाकूया. आता आपल्याला सॉटे करायचं. आता या मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान 5 मिनिटं शिजू द्यायचं. आता छान असं तेल सुटलेलं आहे याला. आता आपण अशात टाकूया थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर, एकदम थोडी टाकायची एवढी, आणि थोडंसं मीठ. त्याला सुद्धा आपल्याला 5 मिनिटे तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. आता छान असं तेल सुटलेलं आहे.
आता मी इथं भिजवलेली हे काय म्हणतात आपलं मूग डाळ आहे भिजवलेली, 5 ते 15 मिनटं भिजवलेली मूग डाळ होती, ते मी याच्यात टाकते. त्याला मिक्स करायचं. त्याला भिजवून का घेतलंय तर भिजवून घेतलं ना की भाजीमध्ये जी मूग डाळ असते ती पटकन शिजते, त्यामुळे मी इथं भिजवून घेतलं. आता याला पण आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं. त्याला छानपैकी असं सुटलेलं आहे तेल. आता आपण याच्यात टाकूया पाणी, एकदम थोडंसं. आणि याच्यात टाकूया आपण कापलेली पालक. आता आपण याला मिक्स करूया. आता स्टार्टिंगला जी पालक आहे ती थोडी जास्त दिसते, नंतर ती बरोबर मिक्स होऊन जाते भाजीमध्ये. त्याला मिक्स केलं. याच्यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी घालूया. त्याच्याने थोडीशी पालक आहे ती शिजून जाईल. आता आपण याला वाफेवर शिजू देऊया जोपर्यंत मूग डाळ आणि पालक शिजते. आपली जी भाजी आहे ती ते शिजत आहे. आणि आता मी मला एक गोष्ट सांगते, म्हणजे एक रेसिपी सांगते जी माझी सिक्रेट रेसिपी आहे. तर ती अशी आहे की महाराष्ट्रीयन एक डिश असते चिकट सप्पक खिचडी म्हणून. तर आपण आज ती वाली बनवूया. आणि ती तुम्हाला रेसिपी सांगते, खूप सोपी आहे, एकदम सोपी. जर काही खायचं मन न होत असेल तर तुम्ही खाऊ शकता. आणि आजारी माणसांना पण तुम्ही देऊ शकता. आजारी राहिलं तर तुम्ही इझिली तुम्ही खाऊ शकता. आणि आजारपणात जसं टेस्ट नाही लागत तोंडाला, तर ही एकदम बेस्ट रेसिपी आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही नक्की फॉलो करा ही रेसिपी. तर चला आपण त्या रेसिपीला लागूया. चिकट खिचडी बनवण्यासाठी मी इथं कोकणचे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही नॉर्मल बारीक पण घेऊ शकता, पण कोकणचे घेतले कसं तर ते थोडी चिकट होईल आणि छान असे लागते. तुम्ही इथं 1-1.5 ग्लास घेतलेला आहे तांदूळ. आणि याच्यात टाकते मी मूग डाळ जे आपण भाजीला यूज केलं होतं. मूग डाळ तुम्ही तशा तुमच्या मनाने टाकू शकता, पण जर जास्त झाली तर ते छान नाही लागणार. ते एवढी भरपूर झाली याच्यासाठी. आणि याच्यात पाणी टाकून याला छान आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला. तर मी ते स्वच्छ धुवून घेतलेत. आता जरा बेसिकली आपण काय करता, जर आपल्याला नॉर्मल भात लावायचं असेल तर आपण एवढं पाणी घेता. पण जर खिचडी बनवायची असली तर थोडं बरीच घ्या, म्हणजे तळ हातापर्यंत येईल तोपर्यंत तेवढं तरी घ्या. आणि आता आपल्याला असं साईडला ठेवायचं याला. आणि आता काही नाही करायचं आपल्याला. इथं छिललेलं लसूण आहे, छिललेलं लसूण घ्यायचं. आता आपल्याला थोडंसं, म्हणजे जास्त पण नाही कुटायचं आहे, एकदम थोडंसं फोडी जे आहेत ते खुलून जायला पाहिजेत, म्हणजे थोडेसे तुटायला पाहिजेत मधातून. तोपर्यंत आपल्याला कुटायचं. तर मी एवढं कुटलेलं आहे याला. म्हणजे फक्त फोडी ज्या आहेत नाही लसणाच्या कळ्या, ते फक्त तुटायला पाहिजेत, म्हणजे फुटायला पाहिजे. अशी बारीक अशी पेस्ट नाही करायची आहे, थोडं थोडं फोडायचं फक्त.
या प्रकारे करायचं झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट फोडणी देऊया. तर मी ते एक भगोने घेतले, थोडं मोठ्या साईजचंच घ्या कारण की पाणी जास्त बसेल. आणि याच्यात थोडंसं तेल टाकूया. आणि कुकरमध्ये पण लावू शकता, पण कुकरमध्ये लावलं ना तर ते चिकट नाही होणार. आणि जर याच्यात लावलं तर आपल्या बघू आपण चिकट तर करू शकतो त्यांना. आता ह्या तेलला छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं. हे तेल छान असं गरम झालेलं आहे. याच्यात आपण कुटलेली लसण टाकायचे. त्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचं. गोल्डन ब्राऊन झालेलं आहे तर त्यापर्यंत टाकायची आहे कापलेली कोथिंबीर. हे झाल्यानंतर याच्यात टाकायचं आपल्याला मीठ तुम्ही जर जास्तच टाकलं तर आता तुमच्या टेस्टनुसार टाका, पण मी तर थोडं जास्तच टाकायला कारण की खूप छान लागतं. आता याच्यात आपण भिजवून ठेवलेली भात तांदूळ जो होता तो टाकायचा. मिक्स करायचे. पाहू शकता किती पाणी आहे याच्यामध्ये, चमचा भरून गेला सगळा. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टेस्ट करायचं. आणि आता एवढं पाणी आहे तरी आपण वाटल्यास थोडंसं पाणी टाकू शकता. थोडंसं आता आपल्याला छानपैकी याला शिजू द्यायचं आहे. तर आपली भाजी पण झालेली आहे. पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि किती टेम्पटिंग दिसत आहे भाजी. नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप जास्त टेस्टी लागते आणि एकदम स्वीटमध्ये टाईमपाससाठी तर खूपच छान आहे. जर काही टेस्ट नाही लागत आणि नसेल घरात काही व्हेजिटेबल्स वगैरे तर हे नक्की करा. खूप तर पहा, ही जी खिचडी आपण केली होती किती सुटसुटीत आणि किती चिकट आणि वास सुगंध खूप छान सुटला याला. नक्की ट्राय करा. एवढी सुंदर अशी खिचडी झालेली आहे. मला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर, तोपर्यंत बाय.